कीटकनाशक फवारलं आणि पीक जळालं असं तुमच्यासोबत झालंय का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण आज आपण कीटकनाशक खरेदी करण्यापासून फवारणीपर्यंत कोणती काळजी घ्यायची हे अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवात करूया कीटकनाशकाच्या खरेदीपासून. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे तज्ज्ञांनी किंवा कृषी विद्यापीठानं शिफारस केलेली कीटकनाशकच आपल्याला वापरायची आहेत. कीटकनाशक घेताना त्याच्या डब्यावर किंवा पॅकिंगवर दिलेली माहिती नक्की वाचा. त्यामध्ये तांत्रिक नाव, व्यापारी नाव, निर्माता कंपनी, एक्सपायरी डेट, वापरण्याच्या सूचना, लेबल क्लेम शिफारस किंवा ॲग्रेस्को शिफारस, विषबाधेची माहिती, प्रथमोपचार आणि रिकाम्या बाटलीची विल्हेवाट कशी करायची अशा महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या असतात. विशेष म्हणजे एक्सपायरी डेट नक्की तपासा. तसंच तुम्हाला जे औषध हवं आहे त्याचं तांत्रिक नाव आणि त्यातील घटकांचं प्रमाण योग्य आहे का याची खात्री करायची आहे. यासोबत कीटकनाशक ठराविक किडीसाठी किंवा पिकासाठी लेबल क्लेम शिफारस आहे का किंवा ॲग्रेस्को शिफारस आहे का हे तपासून घ्यायचंय. यातलं लेबल क्लेम ही केंद्रीय शिफारस असते, तर ॲग्रेस्को ही राज्यस्तरीय शिफारस असते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, कीटकनाशक किती विषारी आहे हे त्यावरील रंगीत त्रिकोणावरून ओळखता येतं. लाल रंग सर्वाधिक विषारी, त्यानंतर पिवळा, निळा आणि शेवटी हिरवा. म्हणजे हिरवा रंग असलेली कीटकनाशकं हे तुलनेनं कमी विषारी असतात. जर तुम्ही कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेणार असाल तर किडीचा नमुना आणि आधी वापरलेल्या औषधांची व्यापारी आणि तांत्रिक नावं सोबत घेऊन जा. त्यामुळं योग्य औषधाची निवड करणं सोपं होतं. आता पाहूयात फवारणी करताना काय काळजी घ्यायची ते. फवारणीसाठी नेहमी स्वच्छ पाणी वापरा. औषध शिफारसीनुसार दिलेल्या प्रमाणातच मिसळा. आणि एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तणनाशक फवारण्यासाठी वापरलेला पंप कीटकनाशकाच्या फवारणीसाठी वापरू नका. फवारणी करताना हातमोजे, मास्क, बूट, चष्मा आणि पूर्ण अंग झाकणारे कपडे घालणे आवश्यक आहे. आता एक महत्त्वाचा प्रश्न येतो, तो म्हणजे कीड दिसली की लगेच कीटकनाशक फवारायचं का? तर नाही. सर्वप्रथम किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीपर्यंत पोहोचलाय का हे तपासा. रसशोषक किडींचा प्रादुर्भाव 15 ते 20% जास्त असेल किंवा बोंडअळी, खोडकीड, पाने खाणाऱ्या किंवा पाने गुंडाळणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव 5% जास्त असेल तरच रासायनिक कीटकनाशक वापरा. त्यापेक्षा कमी प्रादुर्भाव असेल तर जैविक कीटकनाशकांचा वापर करायचा आहे. तसंच भाजीपाला किंवा फळपिकांची काढणी जवळ आली असेल म्हणजे साधारण 1 ते 1.5 महिना आधी रासायनिक कीटकनाशकांची फवारणी टाळायची. फवारणीनंतर कालावधी पूर्ण झाल्यावरच शेतमालाची काढणी करायची. ही माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिली आहे. तुम्ही कीटकनाशक खरेदी करताना किंवा फवारणी करताना कोणती काळजी घेता आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी ॲग्रोवनला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.